सोलापुरात एक नाविन्यपूर्ण असे समाजकार्य राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने संस्थापिका प्रांजली मोहीकर व ग्रुप सदस्य मिळून दसरा सणाचे औचित्य साधून सोलापुरात काही ठिकाणी फुटपाथवर आपली जीविका करतायत अशा कितीतरी महिलांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालाय। त्यात त्यांना लहान बालके अशा स्थितीत आपले जीवन त्या जगत आहेत। कितीतरी वृद्ध महिलांना घर ना पोटा पाण्याची व्यवस्था, काही कुटुंब प्रामाणिकपणे चप्पल शिवून आपली उपजीविका पार पाडतायत। अशा महिलांना साडी व खाद्यपदार्थ देऊन दसरा सणाला नवीन साडी नेसवून दसरा सणात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले। यात एक गरीब वृद्ध 2 लहान बालकांना घेऊन उदास दुःखी बसून असलेली पाहून ग्रुप महिला सदस्य यांच्याकडे जाऊन त्या लहान बालकास विचारले असता का रडतोस बेटा म्हटल्यानंतर तो लहान बालक त्याने दूध मागितले। लगेच प्रांजली मॅडम, सुवर्णा मॅडम यांनी जवळच्या कॅन्टीनमधून दूध आणून त्या दोन्ही बालकांना पिण्यासाठी दिले आणि एक माणुसकीच्या नात्याने मोठी समाजसेवा राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिला वर्ग कामातून वेळ काढून समाजकार्यासाठी आपला वेळ देत आहेत। यात ज्योती मेने, प्रांजली मोहीकर, सुवर्णा कांबळे, स्वामी मॅडम, तनुजा शिंपी यांचे सहकार्य लाभले। दिवाळीमध्ये सुद्धा गरीब गरजू बेघर महिलांना मदत देण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे। यासाठी समाजसेवी व्यक्ती आपण सुद्धा या संस्थेस यथाशक्ती नवीन साडी, खाद्यपदार्थ, दिवाळी वस्तू मदत देऊन सहकार्य करावे। आपले सुद्धा एक पवित्र कार्य गरजू बेघर महिलांच्या आशीर्वाद त्यातून आपणास लाभेल। नाही मुलीला फोन लावत असते तरी मग तिथे फोन लावता कोणाला तुम्ही भेटून जावा की कुठं राहते मुलगी कुठं ते मग तिची हिने नाही करत टाकली ती सीमा सीमाच्या तिथं कुंभारगंजीचं पुढं मग तुम्ही अशीच फिरताय? असंच फिरत नसते हो, माझ्या मनात गावात घेतात तुम्ही घेत असते ठीक आहे। आमची आजची देवी तुम्हीच, तुमच्या गावी देवीचं हे बघतोय आणि तुम्हालाच आम्ही साडी घालतो। दूध प्यायचं, दूध